कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. रोहा पोलिसांची मोठी कारवाई. 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्यांना 6 दिवसात अटक. 65,000चा मुद्देमाल जप्त. निवडणूक आयोगाचा मोठा दणका. वाशीत मर्सिडीज कारमधून 16 लाखांची रोख रक्कम जप्त. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत अजित पवार गट आणि शिंदे गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. आणि नवी मुंबईतील कळंबोली परिसरात नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आमदार शशिकांत शिंदे यांचा गंभीर आरोप. आता पाहूयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील रोहा कोलाड रस्त्यावरील अगरवाल स्नॅक्स कॉर्नरमध्ये 30 डिसेंबरच्या रात्री धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून 65,000 रुपयांची रोकड आणि मौल्यवान मोबाईल लंपास केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तब्बल 100 ते 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत पोलिसांनी रोहा ते थेट मुंबईपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. अखेर अवघ्या 6 दिवसात राजपत संतराम पाल आणि देवानसिंग तोमर या 2 सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रोहा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशस्वी कारवाईचे रोह्यातून मोठे कौतुक होत आहे. दरम्यान नागरिकांनी आपल्या घरातील तसेच दुकानातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात असे कळकळीचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे. सरत्या वर्षात 30 तारखेला रात्री आपल्या रोहामध्ये स्ट्रीटमार्टमध्ये चोरी झाली होती. आपण आरोपी वगैरे काय आरोपीची नाव आहे ती कशा पद्धतीने आपल्याला तपास लावला. अग्रवाल स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी एक 30 तारखेच्या मध्यरात्री चोरी झाली होती. त्या चोरीच्या अनुषंगाने त्यांच्या दुकानाचे अवेलेबल असलेले CCTV फुटेज ते प्राप्त केले आणि तपासासाठी एक API पवार आणि इतर आमचे स्टाफ आहे असं एक पथक निर्माण केलं. माननीय SP मॅडमच्या आदेशाने माननीय SP मॅडम चंदलाल मॅडम, ॲडिशनल SP सर अभिजित शिवतरे सर आणि DYSP गोखले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथक नेमण्यात आलं. ते पथक नेमून रोहा शहरातले CCTV फुटेज, रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज असे 100 ते 125 CCTV फुटेज ते आमचं पथक पूर्ण ते रेल्वे लाईन कुठे गेले, कुठं उतरले, कुठून कसे गेले याची पूर्ण अभ्यास करण्यात आला. आणि तो अभ्यास करून नंतर त्यांचा ठाव ठिकाणा आम्हाला वेस्टर्न लाईनला मिळाला. त्या ठिकाणी तसे ते फिरत त्याचे थांबण्याची ठिकाणं हे सगळे चेक करत एका ठिकाणी जाऊन भाईंदरला एक घोडदेव नाका आहे त्या ठिकाणी त्यांचा एक जोडीदार आम्हाला मिळून आला. त्याला मग ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली. त्याच्यातले त्याचा जो जोडीदार अजून एक होता त्यालासुद्धा ताब्यात घेतला त्याच्या मदतीने. त्या दोघांची नावं आहेत राजपत संतराम पाल जो की 52 इयर्स ओल्ड आहे आणि दुसरा एक देवनसिंग उर्फ राहुल ओमप्रकाश तोमर जो 34 वर्षाचा आहे. तो पण फुटपाथवरती राहणार आहे भाईंदर ईस्टला. असे त्या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल आम्ही त्याच्याकडनं पूर्ण रिकवर करण्यात आलेला आहे. या दोघांना आता पोलीस कस्टडीमध्ये दिलेली आहे की सध्या आपल्या ताब्यात? पोलीस कस्टडीमध्ये 4 दिवस आहेत ते. आज परत पुन्हा आम्ही प्रयत्न करतो की त्यांची पोलीस कस्टडी यावी. आणि ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. नवगडला त्यांच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत. एक वसई रेल्वेला गुन्हा दाखल आहे. त्यामुळे अजूनही चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या जर चोऱ्या केल्या असतील तर त्यांनी रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पुढील त्याचा तपास करावा. नागरिकांना थंडीच्या दिवसात नागरिकांना हेच सांगायचं की त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या त्यांनी घरात न ठेवता योग्य सुरक्षितपणे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ते तुम्हाला काढून यूज करता येईल. परंतु महत्त्वाची जास्तीत जास्त कॅश आणि दागिने जे आहेत ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे हेच मी एक आवाहन करू इच्छितो.
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे। याच दरम्यान वाशी येथील अरेंजा कॉर्नर परिसरात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। काल दुपारी 12:35 वाजताच्या सुमारास SST पथकाने एका पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारची झडती घेतली। या झडतीमध्ये पथकाला अंदाजे 16,16,000 रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली असून ती तात्काळ जप्त करण्यात आली आहे। ही धडक कारवाई सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे आणि आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीपणे पार पाडली। या घटनेची माहिती मिळताच आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे। जप्त केलेली ही रक्कम कोणाची आहे आणि ती कोठे नेली जात होती याचा कसून तपास आता सुरू करण्यात आला आहे। निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने तपासणी मोहिमा अधिक तीव्र केल्या असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळत आहेत। भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत अजित पवार गट आणि शिंदे गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। वाशी येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला। यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे। देण्यात आलेला आहे आणि मतदारांना आवाहन करण्यात आलेलं आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त? बघा, नवी मुंबईच्या अतिशय विकासाकरता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य येणं गरजेचं आहे। ते येणार आहे। गेली 25 वर्ष नवी मुंबईच्या सुजाण जनतेनं माझ्या नेतृत्वाखाली या नवीचा विकासाकरता ज्या ज्या पक्षात मी गेलो त्या पक्षाचं महापालिकेवर प्राबल्य आणलं। यावेळेला भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य म्हणजे लोकांनी स्वप्नात नाही बघितलं। किती पैसा वाटला तरी सुद्धा त्या पैशाचा काही उपयोग होणार नाही। नवी मुंबईची सुजाण जनता तो पैसा नाकारून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून आणतील असा विश्वास मी व्यक्त करतो। मला आज देखील तुम्ही ठाण्याचं वक्तव्य केलेलं आहे, नेमकं काय आहे? ठाण्याची तुलना नवी मुंबईशी होऊ शकत नाही। ठाणेवाले नवी मुंबईपेक्षा 30 वर्ष मागे आहेत। तरी पहिले ठाणे सुधारावं, नंतर नवी मुंबईला पुढच्या गतीची देण्याची वार्ता करावी। नवी मुंबईचं नेतृत्व सुजाण आहे, भविष्यकाळाचा वेध घेणार आहे। त्याने नवी मुंबईच्या लोकांना अक्कल शिकायचं काम करू नये। चला। नवी मुंबईतील कळंबोली परिसरात नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडवल्याचा गंभीर आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे। माथाडी कामगारांच्या या नगरीत पाणी आणि रस्ते यांसारखे मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत। नियोजनाअभावी शहराचा विकास रखडल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली। केवळ सत्तेसाठी जाती धर्मात तेढ निर्माण केली जात असून लोकशाही धोक्यात आल्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे। पहिली प्रचार सभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आणि बाळाराम पाटील आम्ही संयुक्तपणे घेतलेली आहे। लोकांना आव्हान केलं आहे की भूमिपुत्रांची, माथाडी कामगारांची आणि इतर राज्यातून आलेल्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जाती धर्माच्या लोकांची कळंबोली आहे, पनवेल आहे। माझं म्हणणं आहे की 2 हेतूने आम्ही प्रचार करतो आहे। ज्यांच्या हातामध्ये काही वर्षापासून सत्ता असताना सुद्धा ना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, ना सुविधाचा प्रश्न मिळणार, ना रस्त्याचे प्रश्न मिळले। शहर वाढले, नगर वाढले, परंतु त्यांचे प्रश्न सुटले नाही। याच्या बाबतीत मला प्लॅनिंग जे अथॉरिटी आहे किंवा प्लॅनिंग करून जो डिसिजन घ्यायला पाहिजे ते घेतलं गेलं नाही। कदाचित उद्या निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं जाईल, एवढे कोटी रुपये देतो, तेवढे कोटी देतो आणि माझ्या हातात द्या सत्ता, मग आम्ही हे करून देतो, अशा प्रकारचं आश्वासन करण्याचा प्रयत्न करतील। परंतु आमचा त्याच्यावरच लोकांवर आम्ही फोकस केला आणि विशेषतः यामध्ये आमचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की इथल्या असलेल्या लोकांच्या असलेल्या सुविधाच्या संदर्भामधून हे सरकार अपयशी झालेलं आहे। दुसरा मुद्दा महत्त्वाचा की निवडणुका ह्या नगरपालिका महानगरपालिकेच्या ह्या विकासावर व्हायला पाहिजे, प्रगतीवर आम्ही काय करणार ह्याच्यावर ऐवजी सध्या राज्यामध्ये एकच अजेंडा राबवला जातो, तो वेगवेगळ्या प्रकारच्या जाती भावना भडकून आपल्याला मतं कशी मिळवता येतील तशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो आहे। आम्ही जनतेला एवढंच आवाहन करतो आहे की आज जातीच्या नावाखाली जो पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला बोलू नका। हे लोक सत्तेवर बसण्यासाठी फक्त आपला वापर केला जातो, त्याच्या विरोधात आता आपण सर्व धर्म एकभाव होऊन
त्याच्या विरोधात लढलं पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही जायचा प्रयत्न. बिनविरोधाचा मुद्दा तुम्ही घेतला. सोलापूरमध्ये खरेदीचा आरोप केलाय, घोडे बाजार झालाय, यात नेमकं काय तथ्य, पुरावे काही तुमच्या समोर आलेत का? हे पुराव्याचा संबंध असा आहे की 64 जागा निवडून येतात बिनविरोध. कशा नेल्या तुमच्या टी व्हीवरूनच आम्ही बघितलं ना, पोलिसांनीच नेले काय काय लोकांना माघार घ्यायला. त्याच्यानंतर ज्या चर्चा आहेत त्या चर्चा आम्ही सांगितलं. आता खरं कुठं तपासण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. आता निवडणूक आयोग शोधतो का नाही हे गोष्ट वेगळी आहे. निवडणूक आयोगाने पत्र दिलेलं आहे की याची बिनविरोध आल्या याची चौकशी झाल्याशिवाय उमेदवार तुम्ही अहवाल आल्याशिवाय जाहीर करू नका. यात काहीतरी शंका आली असेल ना, एकदमच एवढे निवडणूक आता जास्त नाही. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांवर कारवाई झाली. भाजपने सुद्धा नोटीस दिली होती, पण भाजपने नोटीस दिल्यानंतर त्यांनी कारवाई केली नाही. काँग्रेसने कारवाई केली, 12च्या 12 नगरसेवक पक्षात घेऊन टाकले. असं लोकशाहीचं नवीन तंत्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं, जे कधी देशात नव्हतं ते इथं पाहायला मिळतं. आता बिनविरोधाचा मुद्दा तुम्ही घेतला. सोलापूरमध्ये मनसेच्या जे सर्वोदय म्हणून आहेत त्यांचा ह्या बिनविरोधाच्या ह्याच्यासाठी खून केला गेला असे आरोप केले जात आहेत. हे सगळं कुणीकडे जाते काय सांगायला? लोकशाही संपत आलेले, धोक्यामध्ये आलेले हे त्या ठिकाणी निर्देश येऊन आलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर दादागिरी, प्रशासनाचा प्रचंड वापर आणि माघार घेताना जबरदस्ती निवडणूक आयोगाच्या समोर शूटिंग चालू असताना सुद्धा जबरदस्ती आणून माघार घ्यायला लावतो. मला वाटतं की आणि त्यासाठी दादागिरी, खून या आता घटना नित्याच्या होतील असं मला वाटतं. त्यामुळे सामान्य माणूस आता मी मगाशी बघितलं प्रचार सभा असते, रॅली नेताना लोकशाहीचं मूल्य काय असतं हे गुंडगिरीत अशा प्रकारचं चालू आहे. काल आरोप केला गेला शहाजी बापू पाटलांकडनं की घराणेशाही, शरद पवारांवर आरोप केला गेला, घराणेशाही राखली गेली. इथल्याच आपल्या जिल्हाध्यक्षांना घरातच 2 उमेदवारी दिल्या गेल्या. तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष, नेमकं ह्याच्यात काय? शहाजी बापूंनी पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना असं सांगतात की पवारसाहेबांबरोबर मला नाही बोलायचं. ते पहिले असे बोललेले आहेत, काल बोलले असतील, कदाचित त्यांना साक्षात्कार झाला असेल. मला वाटतं की शहाजी बापूंना राजकारणामध्ये कोणी पहिलं मोठं केलं असेल ते पवारसाहेबांनी केलं असेल. असो, घराणेशाहीबद्दल ते बोलतात. बाकीच्या पक्षामध्ये पण घराणेशाही जर बघितली त्यांच्या नेत्यापासून सगळी, मग त्यांनी बोलले नसते. असो, ते म्हणतात की अध्यक्षांनी 2 ते निवडून येणार आहेत ना, त्यामुळे त्यांनी दिलेले आहे. त्याची भीती घेऊन ते बोलले असतील. शहाजी बापू पाटलांनी मला वाटतं की ते बाकीचं बोलताना त्यांनी कसे गेलेले ते पण उल्लेख केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शहाजी बापूंची क्रेज काय, डोंगर झाडीपुरतं पण आहे, पण 50 खोके पण त्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळे आता शहाजी बापूंचं फार मनाव घ्यायचं नसतं. सर, शेवटचं, अण्णासाहेब पाटलांचा वारंवार तुम्ही तुमच्या भाषणात आजही उल्लेख केला, याच्यापूर्वी सुद्धा करत आले. माथाडी कामगारांची वसाहत आहे. गेल्या 30 वर्षात अण्णासाहेबांचा एकही स्मारक किंवा पुतळा कळंबोलीच्या स्टील बाजाराच्या चौकात होऊ शकला नाही. त्याला काय कारण वाटतं तुम्हाला? असं आहे की राज्यकर्त्यांनी ज्यावेळेला सत्ता घेतली, आता पिंपरी चिंचवडमध्ये अण्णासाहेब पाटलांचा पुतळा आहे, मुंबईला वगैरे सगळीकडे आहे. अण्णासाहेब पाटलांचा पुतळा किंवा त्यांचं स्मारक असावं हे विषय आहे. पण अण्णासाहेबांचा कायदाच मोडायला निघालेली आहे. अण्णासाहेबांचा कायदा मोडून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हे करायचं अशा प्रकारची भूमिका राबवली जाते. मला वाटतं की सत्ता आल्यानंतर आम्ही तो विषय निश्चितपणाने कळंबोलीमध्ये अण्णासाहेबांच्या असलेल्या पुतळ्याचं आमचं सत्ता आल्यानंतर 100% पुतळा बसवण्याचं काम आम्ही करतो. कळंबोलीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, प्रभाग 8चा तुम्ही प्रचार करता, या ठिकाणी आपण सभा घेतोय. कसं मतदारांना काय आव्हान कराल या माध्यमातून? असं आहे, निवडणुकीची प्रक्रिया आता सगळी बदललेली आहे. लोक निवडणुकीला उभं राहत आहेत, त्याचं कौतुक करावं लागेल. आता निवडणुकीची प्रक्रिया भयानक झालेली आहे आणि ती खुलेआम झालेली आहे. मागे पण नाही, अख्ख्या पिशव्या पैशाच्या थैल्या पकडल्यानंतर, बॅगा पकडल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही. म्हणजे मला वाटतं की जनशक्तीच्या जोरावर आम्ही काय लोकांना प्रवृत्त करू, जनशक्तीच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकायला लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. धनशक्तीची मस्ती असल्यामुळे, प्रशासकीय यंत्रणा वापरण्याची मस्ती आल्यामुळे हे लोक खाली सामान्य लोकांचे प्रश्न विसरून गेलेले आहेत. त्याच्या विरुद्ध लढाई करण्याच्या संदर्भात लोकांनीच ह्या निवडणुका हातात घ्याव्या अशी आमची विनम्रपणे लोकांना विनंती असेल. विमानतळाला दिवा पाटलांचं नाव दिलेलं नाहीये, याबद्दल काय? आम्ही पहिल्यापर्यंत सातत्याने बोललेलो आहे. मी नवी मुंबईला सुद्धा बोललो आहे, आत्तासुद्धा आम्ही बोलतो आहे की दिवा पाटलांचं नाव विमानतळाला देण्याच्या बाबतीत मला निर्णय तुम्हीच जाहीर केला मागणी केल्यानंतर. आत्तासुद्धा त्याचं नाव दिलं नसेल तर आता जनतेने निर्णय घ्यावा की जर
राजकारणापुरतंच नाव घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आता त्यांनी सगळं दिवा पाटलांचं नाव ज्यांनी दिलं नाही त्यांच्या विरोधात मतदान करावं. पेण तालुक्यात JSW, CSR आणि वनराई संस्थेच्या वतीने कृषी तरंग प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सिसम फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडले. यावेळी JSWचे सुधीर तेलंग, वनराईचे सागर धारिया आणि अमित वाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. JSWने आतापर्यंत 39 कोटी रुपये खर्च करून 50,000 शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना 5 कोटी रुपयांचा नफा मिळाला असून अन्नदाता सुखी भव हा संकल्प खऱ्या अर्थाने सिद्ध झाला आहे. प्रदर्शनात महिला बचत गटांची उत्पादने आणि आधुनिक कृषी अवजारांचे एकूण 39 स्टॉल्स नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरले. या कार्यक्रमाला कृषी उपसंचालक प्रवीण ठिगळे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या. या प्रदर्शनामुळे ग्रामीण विकासाला आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा व मोठी गती मिळाली आहे. शिरवली, निळवणे आणि आपेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच एका भव्य स्नेह वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच परशुराम यशवंत कुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला केंद्र प्रमुख उंडे साहेब, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, आदर्श सरपंच साळुंके साहेब आणि उधळेचे सरपंच पाष्टे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वनभोजनात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील पोलीस पाटील आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते. निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामस्थांमधील सामाजिक एकोपा अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या निमित्ताने शिरवली परिसरात अतिशय आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले, ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.